Why dip it up when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim? नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि आता बुलेटिन मध्ये पाहूयात सुपरफास्ट 50 बातम्या. महाविकास आघाडीत विधानसभेच्या निकालाआधी मोठ्या घडामोडी. हॉटेल ग्रँड हयातमध्ये महाविकास आघाडीची जवळपास 1.5 तास बैठक. बैठकीनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून ठाकरे पवारांची भेट. महाविकास आघाडीची आज पुन्हा बैठक. विधानसभेच्या निकालाआधी राजकीय हालचालींना वेग. महाविकास आघाडीत बैठकांचं सत्र सुरू. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज व्हर्च्युअली काँग्रेसच्या सर्व उमेदवारांशी चर्चा करणार. बैठकीत मतमोजणी संदर्भात सूचना देणार. उद्या विधानसभा निवडणुकीचा निकाल. राज्यातील 4136 उमेदवारांचं राजकीय भवितव्य मतपेटीतून उलगडणार. कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष. ऍक्सिस माय इंडियाच्या पोलनुसार राज्यात महायुतीला बहुमत मिळण्याचा अंदाज. महायुतीला 178 ते 200, महाविकास आघाडीला 82 ते 102, तर इतरांना 6 ते 12 जागा येण्याचा दावा. निकालानंतरचे 48 तास महायुती महाविकास आघाडी दोन्हींसाठी आव्हानाचे. बहुमत किंवा बहुमताजवळ आकडे असणाऱ्यांना फक्त 48 तास मुदत असणार. सत्तेच्या चाव्या इतरांकडे गेल्यास हॉटेल पॉलिटिक्सची शक्यता. एक्झिट पोलच्या आकडेवारीनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारीची शक्यता. खबरदारी म्हणून पक्ष आपल्या उमेदवारांना हॉटेलमध्ये ठेवण्याची शक्यता. जिंकू शकणाऱ्या बंडखोर उमेदवारांशी महाविकास आघाडी नेत्यांचा संपर्क. काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाणांकडून बंडखोरांशी संपर्क, तर पवार गटाकडून जयंत पाटलांचा बंडखोरांशी संपर्क. एक्झिट पोलनंतर भाजप ऍक्शन मोडवर. जिंकण्याची शक्यता असलेल्या बंडखोरांशी भाजप नेते संपर्क साधणार. विजयी बंडखोरांवरची कारवाई भाजप मागे घेणार, सूत्रांची माहिती. राज्यात आम्ही सरकार बनवू शकतो अशी परिस्थिती. महायुतीचं सरकार घालवणं हे आमचं प्राधान्य. बाळासाहेब थोरातांचं वक्तव्य. तर कोणताही आमदार फुटणार नसल्याचा विश्वासही व्यक्त. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येईल आणि महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री होईल. विजय वडेट्टीवारांकडून विश्वास व्यक्त. तर 24 तारखेला रिपोर्टिंग करण्याचं नवनिर्वाचित आमदारांना सांगितल्याची वडेट्टीवारांची माहिती. महाविकास आघाडीला 160 ते 165 जागा मिळतील. 23 तारखेला संध्याकाळीच महाविकास आघाडी सत्ता स्थापनेचा दावा करणार, संजय राऊतांचा दावा. विधानसभेच्या निकालाआधीच मुख्यमंत्री पदावरून दावे सुरू. एकनाथ शिंदे पुन्हा सीएम बनतील मला खात्री. संजय शिरसाटांकडून विश्वास व्यक्त. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत ही कार्यकर्त्यांची इच्छा. बावनकुळेंचं वक्तव्य. तर एकत्र बसून सीएम ठरणार, फडणवीसांची माहिती. पुण्यात निकालाआधीच अजित पवारांचे मुख्यमंत्री पदाचे बॅनर. विकासाचा वादा अजितदादा म्हणत समर्थकांकडून बॅनरबाजी. नाना पटोलेंना मुख्यमंत्री करणार असाल तर काँग्रेसनं तसं जाहीर करावं, राऊतांचं काँग्रेसला आवाहन. तर महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण हे उद्या 11 वाजेपर्यंत सांगणार, राऊतांची माहिती. आमचे सर्व निर्णय घेण्याचे अधिकार हायकमांडकडे. बहुमत सिद्ध झाल्यानंतर मुख्यमंत्री पदाबाबत हायकमांड निर्णय घेतील, नाना पटोलेंची प्रतिक्रिया. मी स्वतः मुख्यमंत्री होईल असं नाना पटोले बोलले नाहीत. महाविकास आघाडीतील सर्व नेते एकत्र बसून मुख्यमंत्री पदाबाबत निर्णय घेतील, विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. अहिल्यानगरमध्ये काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी. आमच्याशिवाय सत्ता स्थापन होऊ शकत नाही. आम्ही अपक्षांसोबत चर्चा सुरू केली आहे. सत्ता स्थापन आम्हीच करणार, बच्चू कडूंचा दावा. महायुतीत भाजप मोठा भाऊ राहील असं दिसतंय. भाजप मोठा भाऊ असला तरी आम्ही सख्खे भाऊ. मतभेद होणार नाही, शिंदे गटाच्या संजय शिरसाटांची प्रतिक्रिया. शिंदे जातील त्या दिशेला जाणार. शिंदेच्या निर्णयाशी आम्ही बांधील. शिंदे मुख्यमंत्री पदासाठी पवारांसाठी गेले तर काय कराल या प्रश्नावर शिरसाटांचं मोठं विधान. शिंदेंनी ज्या विचारानं युती केली आहे त्यानुसार असं काही होणार नाही. शिरसाटांची भूमिका पक्षाची अधिकृत भूमिका असल्याचं वाटत नाही. शिरसाटांच्या वक्तव्यानंतर दरेकरांची प्रतिक्रिया. राज्यात महायुतीला 160हून अधिक जागा मिळतील. भाजप नेते मंगलप्रभात लोढा यांच्याकडून विश्वास व्यक्त. राज्यात महायुतीचं सरकार येणार तर महाडमधून 40,000च्या फरकानं निवडून येणार, भरत गोगावलेंकडून विश्वास व्यक्त. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीचा महाविजय होईल, केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडून विश्वास व्यक्त. महायुती बहुमताच्या आकड्यापेक्षाही पुढे जाईल. राज्यात निर्विवादपणे महायुतीचं सरकार येणार, शंभूराज देसाईंकडून विश्वास व्यक्त.
राज्यात महिलांच्या मतदानाच्या टक्केवारीत मोठी वाढ. मराठवाडा आणि विदर्भात महिलांच्या मतदानाचा टक्का वाढला. महिलांच्या वाढलेल्या मतांचा फायदा कुणाला होणार याकडे लक्ष. भाजपला 105 पेक्षा जास्त तर महायुतीला 150हून अधिक जागा मिळतील. महिलांचा वाढलेला मतदानाचा टक्का आमच्या बाजूनं. बावनकुळेंची प्रतिक्रिया. राज्यात महिला मतदारांमध्ये वाढ आणि महायुतीला मतदान करण्यासाठी महिलांमध्ये मोठा उत्साह होता. खासदार सुनील तटकरेंचा दावा. कोल्हापूरच्या कागल मतदारसंघात हसन मुश्रीफांच्या समर्थकांकडून जल्लोष. कार्यकर्त्यांसमोर कॉलर उडवत मुश्रीफांकडून विजयाचा विश्वास व्यक्त. अकोल्यात 2019 विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदानात वाढ. यंदा मतदानात 6.5% अधिक वाढ. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महिलांच्या मतांमध्ये 5% वाढ. यंदा 68% महिलांचं मतदान. जिल्हाधिकारी दिलीप स्वामींची माहिती. रत्नागिरीच्या चिपळूण पोलीस ठाण्याबाहेर महायुतीच्या कार्यकर्त्यांची गर्दी. ईव्हीएम ठेवलेल्या परिसरात 4 अज्ञात व्यक्ती फिरत असल्याचा कार्यकर्त्यांना संशय. पोलिसांकडून संशयितांना ताब्यात घेत चौकशी. सांगलीच्या मिरजेमध्ये मतमोजणी केंद्रावर राखीव असलेल्या ईव्हीएम मशीन आणल्यामुळे गोंधळ. ठाकरे गटाचे उमेदवार तानाजी सातपुतेंनी घेतला आक्षेप. लोकप्रतिनिधींनी गुंड पाठवून माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मयूर पाटील यांचा हर्षवर्धन पाटलांवर आरोप. मयूर पाटील हे परिवर्तन विकास आघाडीचे प्रचार प्रमुख तसेच हर्षवर्धन पाटलांचे चुलत बंधू. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या संकल्पनेतून साकारलेल्या अॅग्रो व्हिजन कृषी प्रदर्शनाचं आज उद्घाटन. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार. नागपुरात 22 ते 25 नोव्हेंबरपर्यंत प्रदर्शन चालणार. इम्तियाज जलील यांच्या आरोपांनंतर आंबेडकर नगरमधील महिला आक्रमक. जलील यांच्या फोटोला काळं फासत जोडे मारो आंदोलन. महिलांकडून निदर्शनं. 10वी-12वी अंतिम परीक्षांचे वेळापत्रक शिक्षण मंडळाकडून जाहीर. 11 फेब्रुवारी ते 18 मार्च दरम्यान 12वीची परीक्षा तर 31 फेब्रुवारी ते 17 मार्च दरम्यान 10वीची परीक्षा सुरू होणार. यंदाच्या 10वीच्या परीक्षेत गणित विज्ञान उत्तीर्णतेचा निकष जुनाच. फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये होणाऱ्या परीक्षेत गणित आणि विज्ञान विषयात 35 ऐवजी 20 गुण मिळाले तरी पास होणार. सीबीएसई 10वी आणि 12वीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर. 15 फेब्रुवारीपासून सीबीएसईची लेखी परीक्षा सुरू होणार. मालमत्ता कर बुडव्या बड्या थकबाकीदारांना महापालिकेकडून जप्तीची नोटीस. नोटिसीनुसार जप्त चीज वस्तूतूनही कर वसूल झाला नाही तर मालमत्तेचा लिलाव करण्यात येईल. पालिकेचा इशारा. प्रदूषणकारी बांधकाम प्रकल्पांची पुढच्या आठवड्यापासून झाडाझडती होणार. मुंबईत आगामी हिवाळ्यात अनेक भागात हवेची गुणवत्ता ढासळण्याची शक्यता. राज्यामध्ये थंडीचा कडाका वाढला. पुण्यासह उत्तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर गारठा. पुण्यातील एनडीए भागातील किमान तापमान 10 अंश नोंदवलं गेलं. मुंबई ठाण्यासह राज्यभरात गुरुवारी किमान तापमानात मोठी घसरण. राज्याच्या बहुतांश भागात 11 ते 12 अंश किमान तापमानाची नोंद. मुंबईकरांना गुलाबी थंडीची चाहूल. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीला आजपासून सुरुवात. ऑस्ट्रेलियातील पर्थच्या मैदानावर आज पहिला कसोटी सामना रंगणार. रोहित शर्माच्या गैरहजेरीत जसप्रीत बुमराह भारताचा कर्णधार.